रविवारच्या दिवशी घरात बसून काय करणार म्हणून मेवना बोलला, दाजी चला फिरायला. मेवण्याच्या मित्राने उशीर केला म्हणून आम्हाला थोडासा वेळ भेटलाय. म्हणलं तोपर्यंत चल बाहेरून रेल्वे स्टेशन कसं दिसतंय ते बघून घेऊ. थंडी खूप जास्ती आहे म्हणून खिशात एक हात ठेवून एका हाताने रेकॉर्ड करतोय. एअरलाइनवरून पुढे आम्हाला अजून एक बॅम्बर्गसाठीची ट्रेन पकडायची आहे. ट्रेनच्या टाईमच्या 5 मिनिटं आधी येऊन मेवण्याचा मित्र पोहोचला आणि आम्ही जशी तशी पटकन पळत जाऊन ट्रेन पकडली. 2 वेळेस पळत जाऊन ट्रेन पकडल्यानंतर एकमेकाला विचारत होतो की भूक लागली आहे का, कारण 12:30 पावणे 1 झालेले. नक्कीच भूक लागलेली असणार, पण आम्हाला कनेक्शन्स पकडून वेळेत पुढे पोचायचं आहे. तोपर्यंत मी घरून निघतानाच एक डब्बा घेतला होता आणि 4-5 केळी आणि 1-2 ॲपल. सो आम्ही केळी वगैरे खाऊन निवांत बसून बाहेरचा नजारा एन्जॉय करत होतो. जवळपास 1 तासानंतर बॅम्बर्गला पोहोचलोत, पण नंतर कळालं की आम्ही दुसऱ्या साईडला उतरलो आहे. सो पळत जाऊन परत आम्ही मागच्या साईडला गेलो, कारण आम्हाला पुढचे कनेक्शन्स पुढच्या बसेस पकडायच्या होत्या. इथे येऊन एकदा व्हेरीफाय केलं, पण नंतर कळालं की नाही, पहिलीचीच जागा ठीक होती, पण नाही माहिती कुठून अचानक समोरून 908 नंबरची बस आली आणि हे कळालं की तीच बस आम्हाला पकडायची. सो रेल्वे स्टेशनच्या समोरून नाही तर रेल्वे स्टेशनच्या मागूनच आम्हाला जी बस पाहिजे होती ती बस भेटली आणि त्या बसमध्ये आम्ही बसून घेतलं. बसमध्ये निवांत बसलेलं असतानाच बाहेरचं दिसणारं सौंदर्य व्हिडिओमध्ये कॅप्चर करत होतो खिडकीमधून. थोड्या वेळात आम्ही आमच्या नेक्स्ट स्टॉपवर पोहोचलो. तिथे खाली उतरून घेतला आणि लगेचच आम्हाला 901 नंबरची पुढची बस लागलेली होती, जी आम्हाला आमच्या डेस्टिनेशनजवळ नेणार होते. ते एकदा कन्फर्म केलं आणि लगेच आम्ही जाऊन त्या 901च्या बसमध्ये बसलो. विचार केला होता की 2 बसच्या मध्ये थोडा बहुत तरी एक 5-10 मिनिटाचा वेळ असेल तर पटकन टिफिन खाऊन घेऊया. मी थोडीशी खिचडी आणलेली टिफिनमध्ये बांधून आणि विचार केला होता की खाता येईन, पण दोन्ही बस एकदम पाठोपाठच लागल्यामुळे खायला काही वेळ भेटला नाही आणि आम्ही तसेच पुढच्या बसमध्ये बसून पुढे निघालो. आपण जर काय म्हणतात त्याला, आपली जर गाडी घेतली असते स्वतःची 4 व्हीलर तर खूप लवकर पोहोचलो असतो. मला इकडे दिसलं त्या साईडला. थोड्या वेळाच्या कन्फ्युजन नंतर कळालं की थोडंसं पायी चालायला लागणार आहे, पण नंतर विचार केला की एकदा आपण किल्ल्यावर जाऊ आणि मग नंतर कुठेतरी निवांत बसून जेवण करू. त्यामुळं आम्ही चालत चालत किल्ल्याच्या दिशेने मॅप लावून जात होतो. वडापावचा गाडा वगैरे आहे का बघ पुढे. मस्त चहा घेऊ टपरीवरची, भजे बिजे खाऊ, मसाला ताक. गणपतीला वडापाव खाल्लेला ना 4 युरोला. अच्छा गावात. थोड्या वेळानंतर आम्ही मॅप बंद केला, कारण आम्हाला नंतर दुरूनच किल्ला दिसत होता आणि पायी पायी वाटेने निघालो होतो. रस्त्यामध्ये फक्त आम्ही 3घेच जण. एकदम शांत वातावरण, आजूबाजूला पण कोणीच नव्हतं, दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं.
जा जा हे पकडशील एक मिनिट सॉरी अबे एवढ्या थंडीत सापाच्या गोटे आकडून जातील पार नाही बस भारी येते रे एक नंबर सिनेमॅटिक येते शाहरुखची पोच दे आता रंग दे तू आहे हिरवा याला एवढ्या थंडीमध्ये जॅकेट काढून टी शर्टवर पोच द्यायची होती झूम नको ना करू फेक बिंगो असं नव्हतं वाटलं की एवढं चालायला लागेल कारण मी ट्रेकिंग शूज नाही तर मी स्नो शूज घालून आलो होतो कारण थंडी खूप जास्त होती आणि स्नो पडण्याचे चान्सेस पण होते त्यामुळे मला चालायला थोडंसं जड जात होतं बट एनी हाव खूप जास्त चालायला लागलं आम्हाला आणि खूप वेळ चालल्यानंतर सुद्धा किल्ल्याचे काही लक्षणं दिसेनात आम्हाला जवळजवळ जसं जसं किल्ला जवळ येत होता ना तसं तसं चढण्यासाठी एफर्ट्स खूप जास्त द्यावं लागत होते कारण एकदम स्टीप चढ होता पुढे आणि माझ्या पाठीवरची बॅग पण खूप जड होती प्लस जॅकेट शूज जीन्स थर्मल्स या सगळ्या गोष्टींमुळे अजूनच जास्त एफर्ट्स द्यावे लागत होते हालत खराब होऊन गेली होती इथपर्यंत चालून चालून आणि त्यात भूक खूप जास्त लागली होती सगळ्यांना नंतर कळालं की किल्ल्याच्या बाजूने समोरून आत जाण्यासाठीचा रस्ता आहे सो आम्ही पायी वाटेने बाजूने निघालो समोर आल्यानंतर 1-2 फोटोज वगैरे काढले थोडा वेळ इथे थांबून पाणी वगैरे प्यालो ते काही पण आणि नंतर आम्ही परत किल्ल्याच्या दिशेने निघालो हे सगळं जुनं बांधकाम हे या सगळ्या जुन्या वास्तू आणि इथे पाहायला येणारे पर्यटक लोक म्हणा किंवा जे लोकल राहणारे लोक आहेत ते एवढं सगळे असताना सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी असा कोणीच अधिकारी नव्हता आणि इथे माझ्या लेफ्ट साईडला एक चर्च होता त्या चर्चमध्ये मात्र खूप जण होते मे बी लोकल असतील नेहमीच येत असतात लोक इथल्या चर्चमध्ये पण आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसताना कुठेच थोडाही कचरा वगैरे दिसत नाही आहे कुठे कोणी घाण केलेली दिसत नाही आहे या सगळ्या वस्तू जशा होत्या कित्येक वर्षांपूर्वी अजूनही तशाच आहेत आणि मेन म्हणजे लोक या सगळ्या गोष्टी तशाच ठेवतात थोडं पुढे आल्यानंतर एक खूप एकटं आणि विचित्र झाड दिसलं
ते झाड पाहून म्हटलं की बाबा इथे खाली जाऊन व्हिडिओ करायलाच लागेल. गडाच्या कडेला आल्यावर कळत होतं की आपण किती उंचावर आहेत ते. नंतर आम्ही ठरवलं की लाईट हाऊसच्या वरती जायला भेटतं का ते पाहू, आणि ते ओपनच होतं, त्यामुळे आम्ही हळूहळू वरती चढायला चालू केलं, हे लक्षात न घेता की हे किती उंच असू शकतं. पहिलेच गडापर्यंत ट्रेकिंग करून उपाशी पोटाने ऑलरेडी हालत खराब झालेली आमची, त्यानंतर अजून एवढं चढायला लागत होतं. किती पण चढलं तरी टॉवर काही संपेना, पण आम्ही पण ठरवलं होतं की वरपर्यंत जायचंच. समोरमध्ये होती तरी यार पब्लिक पायांमधनं वेगवेगळे आवाज यायला लागलेले. पण फायनली एवढ्या सगळ्या एफर्ट्स नंतर आम्ही वरती पोचलो, आणि पोचल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला. व्हिडिओ चालू आहे. थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर आम्ही खाली निघालो आणि म्हटलं की आता एकदा निघायचं बघूया. पण तेवढ्यात हा जाताना दरवाजा दिसला नाही, पण येताना आम्हाला दरवाजा ओपन दिसला, म्हणून म्हटलं एकदा इथून बाहेर डोकावून पाहूया. खरंच खूप उंच होतं. आम्ही व्हिडिओमध्ये मला नाही वाटत एवढं जाणवतं आहे की नाही, पण ॲक्च्युली हे खूप उंच होतं. छोटा आहेत ना कॉन्क्रीट. इथे एक केज होती आणि त्या केजमध्ये एका अस्वलाचं चित्र होतं मोठं, आणि बाहेरही थोडीशी माहिती दिलेली त्याच्याबद्दल. काय आहे एक्झॅक्टली ते मलाही नाही माहिती, पण मस्त होतं ते. एवढ्या शांततेची सवय नसल्यामुळे थोडंसं ऑड वाटत होतं, पण तरीही आम्ही या ठिकाणी येऊन पण खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले.
येस चला चालूच आहे. हे सगळं पाहत असताना वेळ कसा गेला तेच नाही कळालं आणि कधी 4 वाजले ते कळालंच नाही. त्यात आमची परत जायची वेळ झालेली, कारण जर बस मिस झाली तर परत 1 तास आम्हाला वेट करायला लागणार होतं बस स्टॉपवर. इथून पुढे थंडी खूप वाढलेली, म्हणून पटकन कॅमेराज वगैरे रॅप करून खिशामध्ये ठेवले, बॅगमध्ये ठेवले आणि नंतर पळत जाऊन बस पकडून आम्ही सिटीमध्ये आलो. सो ही बॅम्बर्ग सिटी आहे आणि असं म्हणतात की इथलं क्रिसमस सेलिब्रेशन, क्रिसमस मार्केट खूप छान आहे. सो आम्हाला ते पाहायचं होतं, त्यासाठी आम्ही निघालेलो. अरे क्रिसमस मार्केटला पोहोचेपर्यंतच खूप उशीर झालेला, त्यामुळे अंधार असल्यामुळे पुढचे काही व्हिडिओज मी करू शकलो नाही. पण आणि थंडी पण खूप जास्त होती, मेन म्हणजे जॅकेटमधून वगैरे पण थंडी जाणवत होती, प्लस ग्लोव्जचा काहीच उपयोग होत नव्हता. सो नंतर तिथून पुढे आम्ही व्हिडिओज बंद केले आणि कॅमेराज बॅगमध्ये ठेवून दिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.